पुणे शहरातील नवले पुलावर काल संध्याकाळी भीषण अपघात झाला। एका भरधाव वेगात आलेल्या कंटेनरनं अनेक गाड्यांना धडक देत एका ट्रकला जोरदार धडक दिली। या धडकेत कंटेनरनं अचानक पेट घेतला। दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला तर 20 ते 22 जण जखमी झाले। यानंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नवले पूल परिसरात पाहणी केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला। मोहोळ यांनी सांगितलं की नवले पुलावर सातत्याने अपघात होत आहेत आणि हा सगळा प्रकार दुर्दैवी आहे। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे नवले पूल अपघात स्थळाची पाहणी NHAI आणि पोलीस आणि महापालिका अधिकाऱ्यांसमवेत त्यांनी ही पाहणी केली। शिवाय अपघात टाळण्यासाठी उपाययोजनांच्या कृती आराखड्याची त्यांनी चर्चा केली। संध्याकाळी झालेला हा सगळा दुर्दैवी प्रकार आहे। पुन्हा एकदा याच ठिकाणी मोठा अपघात झाला। दुर्दैवानं 8 लोक याच्यामध्ये दगावलेली आहेत। खरं तर मागच्या काही काळामध्ये या ठिकाणी म्हणजे जांभूळवाडी पासून ते वडगाव पर्यंत नवले पूल आणि या सगळ्या दरम्यान होणारे सातत्याने जे काही अपघात होते त्याच्यावरती ताबडतोब काही त्याच्यावरती उपाय करावेत म्हणून मागच्या काही काळामध्ये काही उपाय केले गेले। मला आठवतं की 2021-22च्या दरम्यान तेव्हा एक मोठा अपघात या ठिकाणी झाला आणि त्यानंतर तातडीनं काही उपाय या ठिकाणी केले गेले। त्याच्यामध्ये या सगळ्या बोगद्यापासून ते नवले पुलापर्यंत ठिकठिकाणी स्पीड गन्स बसवल्या गेल्या, रम्बलर्स टाकले गेले, जे पंक्चर्स ठिकठिकाणी सर्व्हिस रोडचे होते ते बंद केले गेले। त्यामुळे मागच्या 1-2-3 वर्षामध्ये बऱ्यापैकी दिलासा या ठिकाणी मिळाला, अपघात झाला नाही। पण कालचा अपघात हा अत्यंत दुर्दैवी आहे। मागणं येऊन एका भरधाव ट्रकनं आता ताबा सुटला की ओव्हरलोड होता त्याचा तपास सुरू आहे म्हणून आता त्या अपघातामध्ये 8 लोक दगावली आहेत, काही लोक जखमी झाली होती। ती काही लोक आता हॉस्पिटलमध्ये त्यांना डिस्चार्ज मिळालाय। या सगळ्या संबंधित यंत्रणांसोबत या ठिकाणी जी पाहणी केली त्याच्यामध्ये हाच निष्कर्ष आहे की कायमस्वरूपी याच्यावरती आता उपाय करणं हा निश्चितपणे आवश्यक आहे। आणि म्हणून पुन्हा काही रम्बलर्सची व्यवस्था तातडीनं करणं असेल, सर्व्हिस रोडचा जो विषय त्याच्यामध्ये मग 2-3 एजन्सीज येतात, त्याच्यामध्ये PMRD येतं, त्याच्यामध्ये PMC येतं, त्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम येतं, त्याच्यामध्ये NHAI येतं। तर यांच्याशी एक समन्वय त्यांच्यातला हा व्यवस्थित नाही होत का, तर तो झाला पाहिजे। मग उद्या तातडीने त्याची एक बैठक लावलेली आहे आणि तात्काळ काय करता येईल, तातडीनं हे उपाय आपल्याला हे अपघात थांबवण्यासाठी काय करता येईल ते उद्या होईल। पण कायमस्वरूपी याच्यावरती उपाय म्हणून ज्यावेळेला मागच्या मी म्हणालो तसा जो मोठा अपघात झाला त्यानंतर माननीय गडकरी साहेबांनी याच्यामध्ये लक्ष घातलं होतं। आम्ही सगळेजण त्यांच्याकडेही बसलो होतो, दिल्लीलाही बैठक झाली होती, पुण्यातही ते आल्यानंतर बैठक झाली होती। आणि त्यावेळेला नऱ्यापासनं म्हणजे अक्षरधाम मंदिरपासनं सुतारवाडी आणि सुतारवाडी ते रावेत असा उन्नत कॉरिडॉर नावाचा एक प्रोजेक्ट, त्याचा DPR तयार झालाय, त्याचे सगळे बाकी फॉर्मॅलिटीज कंप्लीट झालेत। म्हणजे बोगद्यातनं बाहेर आल्यानंतर अक्षरधाम मंदिरापासून डायरेक्ट जो ओव्हरब्रिज तयार होईल तो सुतारवाडीला संपेल, सुतारवाडीवरनं चालू होईल तो रावेतला संपेल। हा त्याच्यावरचं एक परमनंट सोल्युशन भविष्यातला आहे आणि त्यामुळे तातडीने याच्यामध्ये आता तो प्रोजेक्ट लवकरात लवकर कार्यान्वित व्हावा हा प्रयत्न आमचा असणार आहे। माननीय गडकरी साहेबांनी सुद्धा त्या अपघातानंतर तातडीने या सगळ्या त्याचे निर्देश दिले होते, त्याचं सगळं DPR तयार सगळं आता फॉर्मॅलिटीज काही राहिलेलं नाही। त्यामुळे त्या प्रकल्पाला मंजुरी जवळजवळ 6000 कोटीचा तो प्रकल्प आहे। मी सातत्यानं आम्ही त्याच्यात त्यांच्याशी संपर्कात आहोत, NHAIच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात आहोत। पण कालचा प्रकार दुर्दैवी आहे, तो पुन्हा होणार नाही यासाठी तो एक कायमस्वरूपीचा उपाय तर नक्कीच करायचा आहे। पण आता तो तातडीनं त्याच्यामध्ये काय करायचंय तर अधिकच्या स्पीड गन्स या ठिकाणी जास्त वाढवता येतील का, त्याच्यावर कारवाई होईल का, ओव्हरलोडेड जे ट्रक्स येतात ते खेड शिवापूरच्या टोल नाक्यालाच तपासले जातील का, आणि शिवाय अधिकच्या पद्धतीनं या ठिकाणी रम्बलर्स ठिकठिकाणी वाढवण्याची व्यवस्था, ह्या तातडीनं 2-3 गोष्टी करायच्या त्या सूचना दिलेल्या आहेत। ते तर होईल, पण कायमस्वरूपी उपाय हा त्याच्यावरचा जो मार्ग आहे त्याच्यावरती सुद्धा आम्ही काम करतो। लोकवाहिनी न्यूज करिता ब्युरो रिपोर्ट पुणे।